नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण करतो आहे एक सुंदरशी कलाकृती, तुम्हाला नक्की आवडेल. करूया सुरुवात या कलाकृतीला. तर या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे 4 नंबरचे 4 mm मोती. त्यानंतर हेही 4 mmचेच मोती आहेत गोल्डन, आणि हे आहेत 8 mmचे बायकॉन क्रिस्टल्स, ज्याला मध्ये कोन असतो, असं कोनसारखा हा क्रिस्टल असतो. हा क्रिस्टल घेतला आहे मी. एक बारीक नीडल घेतली आहे, ही 11 नंबरची आहे डबल लॉंग, आणि त्यानंतर 30 नंबरचा धागा आणि ही कैची. चला करूया सुरुवात या कलाकृतीला. तर या कलाकृतीला सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा आपण 3 हे पांढरे 4 mmचे मोती ओवून घ्यायचे आहेत, आणि एक गोल्डन, असे 4 मोती आपण घेऊन एक छानशी याला गाठ पाडून घेऊ. ही गाठ मी पाडून घेतली, आणि हा एक 4चा चौकोन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 3 व्हाईट मोती यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, पांढऱ्या रंगाचे मोती. हे 3 पांढऱ्या रंगाचे मोती आपण टाकून घेतले आहेत. हा धागा वरच्या मोत्यामध्ये आपण घेऊन येऊया. या वरच्या मोत्यामध्ये घेऊन यायचा आहे. तर ह्या वरच्या मोत्यामध्ये आणल्यानंतर आता आपल्याला 2 व्हाईट मोती परत टाकून घ्यायचे आहेत, आणि धागा सेम मोत्यामधून फिरवून घ्यायचा आहे. तर हे 2 व्हाईट मोती मी टाकून घेतलेत. हे 2 व्हाईट मोती टाकून घ्यायचे, आणि सुई त्याच मोत्यामधून काढून घ्यायची. आता हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता या व्हाईट मोत्यामध्ये आपण सुई घेऊन यायची आहे. आता या व्हाईट मोत्यामध्ये सुई आणल्यानंतर एक व्हाईट मोती, त्यानंतर एक हा क्रिस्टलचा मोती, आणि 3 परत व्हाईट मोती, असं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे. मी या ठिकाणी मुद्दाम व्हाईट मोती घेतले तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने एक व्हाईट, एक क्रिस्टल आणि 3 व्हाईट मोती, अशा पद्धतीनं आपल्याला हे यामध्ये ओवून घ्यायचं आहे. आता हा धागा आपल्याला ह्या क्रिस्टलमधून फक्त काढून घ्यायचा आहे, फक्त क्रिस्टलमधून काढून घ्यायचं आहे. तर क्रिस्टलमधून मी काढून घेतला आहे, असा काढून घ्यायचा. काढून घेतल्यानंतर एक मोती, पांढरा मोती आपल्याला सुईत घालून घ्यायचा, आणि सुईत टाकून बघू शकता क्रिस्टलमधून काढला आहे आणि सुईत टाकून घेतला आहे. आणि हा वरचा मोती म्हणजे क्रिस्टल जवळचा मोती सोडून द्यायचा, आणि त्याच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ते तयार होईल. त्यानंतर परत सुई ह्या वरच्या मोत्यात घेऊन यायची. अशा पद्धतीने ते तयार होतं. तर त्यानंतर आपल्याला आता 3 व्हाईट मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 व्हाईट मोती टाकून हे वर जे 3 मोती आहेत त्यापैकी ह्या खालच्या मोत्यामधून मी सुई काढून घेते, पाहू शकता. त्यानंतर आता ही नीडल हा वरचा मोती सोडून द्यायचा टोकाचा, आणि त्याच्या खालच्या बाजूच्या मोत्यातून, साईडच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत आपल्याला 3 व्हाईट मोती टाकायचे आहे त्याच्यामध्ये. एक, 2 आणि हा 3रा. 3 व्हाईट मोती टाकून आता आपल्याला ही नीडल हा बाजूचा जो पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे.
पाहू शकता या पांढऱ्या मोत्यातून मी नीडल काढून घेतली आहे. असं एक पानाचा आकार आपला तयार होतो आहे. आता आपल्याला ही नीडल ह्या बाजूच्या मोत्यातून टाकून घ्यायची आहे. हा जो सगळ्यात खालचा मोती आहे या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथून नीडल आपण टाकून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून टाकून परत ही जी डिझाईन आपण या ठिकाणी तयार केली आहे सेम डिझाईन आपल्याला या ठिकाणी रिपीट करायची आहे. तर या ठिकाणी परत आपण एक पांढरा मोती घेतो आहे, एक क्रिस्टल घेतो आहे आणि 3 परत पांढरे मोती घेतो आहे. 1 2 आणि 3. हा क्रिस्टल घेतल्यानंतर ह्या क्रिस्टलमधून परत आपल्याला सुई काढून घ्यायची. फक्त क्रिस्टलमधून सुई काढायची आहे. क्रिस्टलमधून सुई काढून घेतली आणि एक पांढरा मोती टाकून घ्यायचा आणि पांढरा मोती टाकून या क्रिस्टलच्या खालचा मोती सोडून त्याच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने हा परत एक आकार तयार होतो. आता त्यानंतर त्याच्या वर जो मोती आला आहे त्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने सुई मी काढून घेतली आणि आता इकडे जे रिपीट केलं आहे सेम आपल्याला रिपीट करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 पांढरे मोती टाकायचे आहेत. 1 2 3. 3 पांढरे मोती टाकून या 3 पैकी हा या बाजूचा जो मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची. त्यानंतर हा वरचा मोती सोडून द्यायचा टोकावरचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची. आता परत आपल्याला 3 व्हाईट मोती टाकायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा व्हाईट मोती टाकून या बाजूला जो मोती राहिलेला आहे या इकडे एक आपण लाईन तयार केली. आता या बाजूनी हा जो पांढरा मोती आलेला आहे क्रिस्टलच्या बाजूला त्या मोत्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने मी सुई टाकून घेतली. परत हे एक पान तयार झालं. आता ही सुई आपल्याला या बाजूनी ह्या बाजूचे ह्या पानाच्या साईडच्या 3 मोत्यातून सुई टाकून घ्यायची आहे. अशी सुई टाकून घ्यायची. आता ही 2 पानं तयार झाली. आता आपल्याला 3रं पान तयार करायचं आहे. म्हणजे बेलाच्या पानाची प्रतिकृती या ठिकाणी तयार होते. याच्यामध्ये या 3 मोत्यातून टाकल्यानंतर एक मोती मी व्हाईट टाकून घेतला आणि परत इकडच्या पानाच्या ह्या खालच्या मोत्याच्या 3 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. ह्या 3 मोत्यातून सुई मी काढून घेतली आहे आणि हे टाईट करून घ्यायचं. टाईट करून ती सुई परत आपल्याला वर घेऊन यायची आहे. वर घेऊन हा वर जो एक मोती टाकला होता या मोत्यातून ती सुई काढून घ्यायची आहे आणि परत ह्या बाजूला ह्या पानासाठी आपण जे रिपीट केलं ते परत रिपीट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक व्हाईट मोती, एक क्रिस्टल मोती आणि 3 व्हाईट मोती असे टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा 3रा. असे 3 व्हाईट मोती, एक व्हाईट मोती, एक क्रिस्टल आणि 3 व्हाईट मोती या पद्धतीने मी टाकून घेतलं आहे. सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. वरचे 3 मोती सोडून फक्त क्रिस्टलमधून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर परत एक व्हाईट मोती टाकून घ्यायचं सुईत आणि व्हाईट मोती टाकून
हा जो जॉईंटवरचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पान तयार होईल. आता आपल्याला सेम प्रोसेस परत रिपीट करायची आहे. ह्या वरच्या मोत्यातून सुई घालायची. इथून सुई घातल्यानंतर आता घालायचे आहेत आपल्याला 3 मोती. पांढरे 3 मोती घालून हे वर जे 3 मोती आलेले आहेत त्याच्यापैकी या बाजूला असलेला खालचा मोती घ्यायचा आणि त्याच्यातून सुई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने ही सुई टाकल्यानंतर वरचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची. वरचा मोती सोडून दिला आहे मी, हा मोती सोडून दिला, त्याच्या बाजूच्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची आणि परत 3 मोती व्हाईट टाकून घ्यायचे. 1, 2 आणि 3. तसं करायला सोपं आहे. व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला पटकन जमेल. आणि स्किप करू नका कृपया. स्किप केलं तर तुम्हाला जमणार नाही. आणि आता हे 3 मोती टाकल्यानंतर हा जो बाजूला राहिलेला मोती आहे या मोत्यात आपल्याला सुई टाकायची आहे. पाहू शकता, ह्या मोत्यात मी सुई टाकून घेते. आता काय करायचं आहे, ही सुई आपल्याला ह्या गोल्डन मोत्यामध्ये आणायची आहे. तर ती आणण्यासाठी मी काय करते, या मधल्या मोत्यामध्ये सुई टाकायची आपल्याला आणि मधल्या मोत्यातून सुई टाकून परत ह्या साईडच्या 3 मोत्यांमध्ये सुई टाकून घ्यायची आहे. अशी 3 मोत्यांमधून सुई टाकून घेतली आहे. त्यानंतर याच्या खालचा जो मोती आहे तिथे पण सुई टाकून घेतली. त्यानंतर हा जॉईंटवरचा जो मोती आहे त्याच्यात पण सुई टाकून घ्यायची आहे. फक्त धागा फिरवायचा आहे आणि गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. बस एवढंच आहे. फक्त पुढच्या पानाच्या वेळेस मात्र तुम्हाला तो धागा व्यवस्थित आला पाहिजे म्हणून लक्ष द्यायला लागेल. आत्ता ह्या गोल्डन मोत्यात मी सुई आणलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघू शकता किती छान असं बेलाच्या पानासारखा हा आकार तयार झाला आहे. तर आत्ता आपण काय करणार आहे, या ठिकाणी 14 गोल्डन मणी ओवून घेणार आहे. या ठिकाणी मी काय केलं की ह्या गोल्डन मण्यात सुई टाकल्यानंतर 14 गोल्डन मोती आणि 1 व्हाईट मोती अशा पद्धतीनं हे ओवून घेतले. पाहू शकता तुम्ही, 14 गोल्डन मोती घेतले आहेत आणि 1 व्हाईट मोती घेतलेला आहे. 4, 4, 8, 4, 12, 2, 14. तर हा 1 व्हाईट मोती घेतला आहे. आता इथून पलीकडे थोडंसं लक्ष द्या. आता हे पान मी ह्या पद्धतीने पकडते. असं पकडून हे जे पान आहे या पानाच्या आतल्या बाजूनी सुई टाकायची. बाहेरून इकडून नाही टाकायची, या बाजूने नाही टाकायची. सुई आपल्याला पानाच्या आतल्या बाजूने टाकायची, या बाजूने अशी सुई टाकायची आहे. आउटसाईडनी टाकली तर तुमची डिझाईन चेंज होऊ शकते. तर आतून सुई टाकायची आहे आणि बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. अशी सुई काढल्यानंतर आता आपल्याला 1 व्हाईट मोती ओवून, 1 व्हाईट मोती मी घालून टाकला आणि व्हाईट मोती घालून या ठिकाणी हा जो शेवटचा जो गोल्डन मोती आहे 14 पैकी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा शेवटचा जो गोल्डन मोती आहे हा इथला, ह्या गोल्डन मोत्यातून अपोजिट डायरेक्शनला सुई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही सुई टाकून घ्यायची. तर या ठिकाणी हा एक चौकोन तयार होतो. तुमच्या लक्षात आलं असेल की मी हा जो चौकोन आहे, हा पहिला जो चौकोन आहे, हा चौकोन या ठिकाणी तयार केला. आता ह्या चौकोनाच्या वरती जी डिझाईन केली ती डिझाईन आपल्याला परत रिपीट करायची आहे. आता ती रिपीट करण्यासाठी आपण काय करणार आहे, 3 व्हाईट मोती
आता खाली जर पान तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत एकदा लक्ष द्या, कारण प्रोसेस सेम करायची आहे, नाहीतर मग लक्षात येणार नाही. काय करायचं आहे, गोल्डन मोत्यातून सुई काढल्यानंतर 3 व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 व्हाईट मोती ओवून एक 4चा चौकोन या ठिकाणी आपण तयार करतो आहे. ह्या गोल्डन मोत्यावरती 4चा चौकोन तयार करतो आहे. या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची. सेम प्रोसेस आहे म्हणून लक्ष द्या. ज्यांना खालचा भाग लक्षात आला नसेल त्यांना हा भाग लक्ष देऊन बघावा लागेल. सेम प्रोसेस मी रिपीट करते आहे. आता ह्या चौकोनात सुई टाकल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, या वरच्या व्हाईट मोत्यात सुई घेऊन यायची. इथपर्यंत आपलं झालं आहे. आता मी हीच प्रोसेस रिपीट करते. आता काय करायचं आहे, 2 पांढरे मोती टाकायचे आहेत. पांढरे मोती टाकून त्याच मोत्यातून सुई परत काढून घ्यायची अपोजिट साईडने, म्हणजे परत 2-3 मोत्यांचा एक त्रिकोण तयार होतो. या पद्धतीने हा एक त्रिकोण तयार झाला. आता आपल्याला हे असं परतून घ्यायचं आणि ह्या वरच्या 2 पैकी एका मोत्यातून सुई टाकून घ्यायची. आता आपल्याला करायची पानाची प्रोसेस रिपीट. त्याच्यासाठी 1 पांढरा मोती, 1 क्रिस्टल मोती आणि 3 पांढरे मोती, व्हाईट मोती टाकून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3. 1 पांढरा, 1 क्रिस्टल आणि 3 व्हाईट मोती. हे टाकून ह्या क्रिस्टलला असं पकडून ठेवायचं. या ठिकाणी जर पकडलं तर धागा ढिला होणार नाही. आता या क्रिस्टलमधून वरचे 3 मोती सोडून द्यायचे. हे 3 मी सोडून देते आहे आणि फक्त क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची आहे. या पद्धतीने क्रिस्टलमधून फक्त मी सुई काढून घेतलेली आहे. अशी सुई काढून घ्यायची. त्यानंतर 1 व्हाईट मोती सुईत ओवून क्रिस्टलच्या खाली असलेला मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, पण ती सुई वरच्या डायरेक्शननी काढायची. अशी ही सुई काढल्यानंतर वर जसा त्रिकोण झाला आहे तसाच त्रिकोण खालीसुद्धा तयार होतो आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. काढल्यानंतर आता आपल्याला पानाची सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण काय करतो, 3 मोती पांढरे ओवून घेतो. 3 पांढरे मोती ओवून ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्रिकोणापैकी खालचा पांढरा मोती आणि ज्या बाजूने आपण ही लाईन करतो आहे त्याच बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशी सुई मी काढून घेतली. आता हा वरचा मोती परत सोडून द्यायचा, हा वरचा टोकाचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या खालच्या बाजूला दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही सुई काढून घ्यायची आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता परत काय करायचं आहे, 3 व्हाईट मोती टाकून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3. 3 व्हाईट मोती टाकून धागा कुठे काढायचा आहे, या ठिकाणी हे जे 2 आहेत त्यापैकी त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने याच्यातून काढून घेतला की हा त्रिकोण तयार होतो आणि हे पान तयार होतं. आता काय करायचं आहे, हे पान तयार झालं तर त्याच्यामध्ये त्याला जोडणारा जो मोती आहे त्या मोत्यात सुई टाकून घ्यायची. ह्या मोत्यात सुई टाकून घ्यायची. अशी सुई टाकल्यानंतर ह्या बाजूच्या मोत्यामध्ये सुद्धा मी एक सुई टाकून घेणार आहे. आता आपलं परत रिपीट प्रोसेससाठी 1 पांढरा मोती, 1 क्रिस्टल आणि 3 परत पांढरे मोती, 1, 2 आणि 3 पांढरे मोती टाकून घ्यायचे. त्यानंतर नेहमीप्रमाणे क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. अशी क्रिस्टलमधून मी सुई काढून घेतली. सुई काढल्यानंतर
एक पांढरा मोती ओवायचा आणि पांढरा मोती ओवून क्रिस्टलच्या खाली असणारा मोती सोडून त्याच्या खालच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची अशी. परत त्या ठिकाणी एक त्रिकोण तयार होतो. त्या त्रिकोणातल्या वरच्या बाजूच्या मोत्यातून सुई परत काढून घ्यायची. ही प्रोसेस मी मुद्दाम रिपीट दाखवते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यायला हवं. परत 3 पांढरे मोती टाकायचे आहेत आपल्याला. 3 पांढरे मोती टाकून वरच्या त्रिकोणातल्या ह्या खालच्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वरचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 3 मोती आपल्याला परत या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. असे 3 मोती मी टाकून घेतलेत. 3 मोती टाकून या त्रिकोणातल्या राहिलेल्या तिसऱ्या मोत्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची आहे. हे आपलं दुसरं पान तयार झालं. आता ही सुई ह्या बाजूच्या पानाच्या 3 मोत्यांमधून काढून घ्यायची आहे. एक ह्या 3ही मोत्यांमधून बाजूच्या सुई काढून घ्यायची. ह्या 3 मोत्यांमधून मी सुई काढून घेते आहे. आणि आता याच्यामध्ये 1 मोती टाकून घ्यायचा. हा 1 मोती टाकून ही सुई परत आपल्याला त्या 3 मोत्यांमधून फिरून घ्यायची. आता ह्या 3 मोत्यांमधून टाकायची. या बाजूच्या पानाच्या 3 मोत्यांमधून सुई टाकायची. पाहू शकता तुम्ही ह्या 3 मोत्यांमधून मी सुई टाकलेली आहे. आणि हा धागा ओढून घ्यायचा. परत रिपीट त्याच बाजूच्या 3 मोत्यांमधून दुसऱ्या पानाच्या 3 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही सुई काढून घ्यायची. परत आता सेम प्रोसेस आहे पानाची. एक पांढरा मोती, एक क्रिस्टल आणि 3 व्हाईट मोती. एक पांढरा, एक क्रिस्टल आणि 3 व्हाईट मोती. हे काढून परत क्रिस्टल पकडून ठेवायचं आणि क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. फक्त क्रिस्टलमधून सुई काढायची. आता परत एक पांढरा मोती टाकायचा आहे आपल्याला. पांढरा मोती टाकून क्रिस्टलच्या खाली असलेला मोती हा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत याला फिरवून घ्यायचं आणि ह्या वरच्या मोत्यात सुई काढून घ्यायची. परत सेम प्रोसेस. 3 व्हाईट मोती, 1 2 3 व्हाईट मोती टाकून ह्या वरच्या त्रिकोणाच्या त्याच्या बाजूला जो पडणारा मोती आहे त्या मोत्यातून सुई टाकायची. वरचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्यानंतर परत 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 आणि हा तिसरा. 3 व्हाईट मोती ओवून हा राहिलेला त्रिकोणामधला जो तिसरा मोती आहे त्या मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही सुई काढून घ्यायची. हे झालं आपलं तिसरं पान तयार. आता ही सुई आपल्याला परत खाली न्यायची आहे. खाली आपल्याला कुठं न्यायची आहे?
इथल्या ह्या गोल्डन मोत्यामध्ये ही सुई घेऊन जायची आहे. तर त्यामध्ये नेण्यासाठी मला ह्या पानाच्या 3 मोत्यातून सुई पास करावी लागेल. म्हणून मी ह्या 3 मोत्यातून ही सुई पास करून घेते. त्याच्यानंतर या मोत्यातून सुद्धा सुई पास करावी लागेल आणि आता थोडंसं लक्ष द्यावं लागेल. या मोत्यातून सुई पास केली. आता मला ह्या मोत्यात सुई आणावी लागेल. ह्या मोत्यात सुई आणून आता या बाजूला सुई न्यायची आहे आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही 2 पानं आपली तयार झाली आहेत. आता आपण तिसऱ्या पानाची प्रोसेस मी सांगणार नाही, पण आपल्याला वर कसं जायचं आहे तेवढं सांगते. तर आता आपल्याला परत 14 मणी ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. या ठिकाणी मी 14 मणी गोल्डन 14 मणी आणि 1 पांढरा मोती असे 15 मोती ओवून घेतले आहेत. त्या ठिकाणी मी 14 गोल्डन मोती आणि 1 पांढरा मोती असं ओवून घेतलं आहे. आता ह्या पानाला असं फिरवून घ्यायचं. फिरवून घेऊन हा धागा आपल्याला कुठून काढायचा आहे? ह्या पानाच्या आतल्या बाजूनी निडल टाकून बाहेर काढायचं आहे. असं काढलं तर तुमची डिझाईन चेंज होईल. असं नाही काढायचं. तरी इकडून ही सुई टाकायची, आतून काढायची आणि बाहेरच्या बाजूनी काढून घ्यायची. असं केल्याने काय होईल की तुमची अशी झिगझॅग डिझाईन तयार होईल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं? परत एक व्हाईट मोती टाकायचा आहे आणि व्हाईट मोती टाकून हा जो 14वा गोल्डन मोती आहे याच्यामधलं पाहू शकता तुम्ही. हा 14वा म्हणजे टोकावरचा. सगळे मोती सोडून द्यायचे आणि याच्यातला हा टोकावरचा जो गोल्डन मोती आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी निडल काढून घ्यायची. आता पाहू शकता तुम्ही ही डिझाईन आपली रिपीट होती आहे परत आणि यामध्ये 3 पांढरे मोती टाकून ही डिझाईन आपल्याला रिपीट करायची आहे. 2 आणि हे 3. या गोल्डन मोत्यातून सुई टाकून घ्यायची. या ठिकाणी हा जो गोल्डन मोती आहे, ज्या मोत्यात आपण सुई टाकलेली आहे त्याच मोत्यात सुई परत काढून घ्यायची आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. या ठिकाणी हे जे पान केलं बस हेच पान तुम्हाला रिपीट करायचं आहे. त्यासाठी एक वेगळ्या रंगामध्ये, हिरव्या रंगामध्ये ही डिझाईन तयार करून घेतली आहे. पण तुम्हाला पांढऱ्या रंगात यासाठी करून दाखवली की जेणेकरून तुम्हाला समजली पाहिजे. तर मी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही डिझाईन तुम्ही कितीही वाढवू शकता, पुढे कितीही वाढवू शकता. मी या ठिकाणी एंड केलेलं आहे. तर ही वेलीसारखी दिसणारी डिझाईन आहे. याच्यामध्ये 3-3 बेलासारखी पानं आलेली आहेत आणि हा असा झिगझॅग तयार होतो. या ठिकाणी हे जे क्रिस्टल्स मी वापरले आहेत हे 8 mm आहेत. तुम्ही दुसऱ्या साईजसाठी ट्राय करू शकता. मी ट्राय केलेलं नाही त्याच्यामुळे मला सांगता येणार नाही की कोणत्या साईजचे मणी वापरावेत. मी 8 mm आणि 4 mm असे 2च प्रकारचे मोती वापरलेले आहेत. तर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन कलाकृती तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. आणि काही अडचण असल्यास नक्की मला कॉमेंटमध्ये लिहा. तर माझ्या कलाकृती कशा वाटतात त्या बाबतीतसुद्धा लिहा. भेटूया पुढील कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.